नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खड्ड्यात जलतरण आंदोलन। महाड नगर परिषद अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी। महाड शहरातील रस्त्यांवर पसरलेल्या खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तर्फे सोमवारी अनोखे आंदोलन करण्यात आले। कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष खड्ड्यात लोळत आणि जलतरण स्पर्धा घेत नगर परिषद प्रशासनाचा निषेध नोंदवला। विशेष म्हणजे आंदोलनातील विजेत्या जलतरणपटूंना चिकन आणि मटणाची बक्षिसे देऊन आंदोलन रंगतदार करण्यात आले। आंदोलनाप्रसंगी शहर अध्यक्ष पराग वडके यांनी प्रशासनातील मनमानीवर तीव्र टीका केली। स्वच्छ महाड सुंदर महाड ही मोहीम फक्त कागदावरच दिसत असून प्रत्यक्षात मात्र शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे। जबाबदार अधिकाऱ्यांनी त्वरित राजीनामे द्यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली। गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्त्यांची झालेली दुरावस्था, खड्ड्यांचे साम्राज्य आणि नुकत्याच केलेल्या कंत्राटी कामांचा निकृष्ट दर्जा यावर नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे। 2 महिन्यांपूर्वी लाखोंच्या खर्चाने केलेले खड्डे बुजवण्याचे हे काम पावसात पूर्णपणे उखडून गेले। परिणामी सणासुदीत नागरिक आणि गणेश भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आंदोलनादरम्यान प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करू असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला। या आंदोलनात रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सरचिटणीस श्रीहर्ष कांबळे, जिल्हा सदस्य अनियत खान, संघटक अजहर धनसे, महाड शहर अध्यक्ष पराग वडके, तालुका अध्यक्ष संदीप सकपाळ, विधानसभा अध्यक्ष मुदसीर पटेल तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, महाड। शिवाजी महाराज की जय। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। अरे रस्त्याचा सिमेंट कुणी खाल्लं? अरे जनतेचा पैसा खाताय कोण? जनतेचा पैसा। महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, शरद पवार। महाराष्ट्राचा बुलंद आवाज खाली डोकं वर पाय। या प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं। आज अनेक वर्ष महाड नगरपालिकेमध्ये प्रशासन राज्य चालू आहे। हे प्रशासन राज्य चालू असताना अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार चालू आहे। जनतेचे लाखो रुपये रस्त्याच्या कामांवर खर्च होत आहेत। जिथं खड्डे पडतात तिथं कुठल्याही प्रकारची काळजी न घेता डांबर फासली जाते, दगडी रेती टाकली जाते, ती दुसऱ्या दिवशी तो रस्ता लगेच खराब होतो। आज आम्ही या प्रशासनाचा विरोध करण्यासाठी ही आमची जलतरण स्पर्धा आम्ही इथं आयोजित केली होती। आम्ही 2 दिवस अगोदर प्रशासनाला निवेदन दिलेलं होतं की आम्ही या पद्धतीची आम्ही स्पर्धा भरवत आहोत। प्रशासनाने आमच्या या प्रश्नाकडे कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने लक्ष न देता केवळ आपलं सगळं पाप झाकण्यासाठी 2 दिवसात रातोरात जे काही खड्डे होते त्याच्यामध्ये माती, खडी आणि जे काही तत्सम वस्तू त्या टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाने प्रयत्न केलेला आहे। हे 42 लाख मग गेले कुठं? आणि हा प्रशासन हे मनमानी पद्धतीने काम चालू आहे, राष्ट्रपती राजवट चालू असल्याचं आता आम्हाला वाटतंय। आज आमच्या जनतेला इथे रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, पाण्याच्या डबक्यामध्ये पोहण्याची वेळ आली। या विरोधात आम्ही हे जन आंदोलन छेडलेलं आहे आणि जर का आम्हाला योग्य न्याय न मिळाला तर यापुढची कारवाई आम्ही अधिकाऱ्यांच्या विरोधात त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यासाठी आम्ही पुढे वर निवेदन देणार आहोत।